नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. अनेक शेतकऱ्याचं काय उत्पादन वाढून दिले, खर्च कमी करून दिले. खरोखरच खर्च कमी होते का, खरोखरच उत्पादन वाढते का, आणि खरं मी माझ्या शेतामध्ये वापरले का आणि याचे रिझल्ट काय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल. मित्रांनो, बघू शकता माझी जी तूर आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे चट्ट्याची आज जर तारीख बैठत तर 14 तारीख आहे आणि 12वा महिना आहे. मित्रांनो, आज जर माझ्या भागात बैठलो तर काय अनेकाचे तुरीचे फुलं गेलेत, तुरीला फूल नाही, तुरीचे चट्टे नाहीत, काहीच नाहीत. आणि माझ्या शेतामध्ये मी काय केलो माहीत आहे का, मागे 1 महिन्याच्या खाली ट्रॅक्टरनं स्प्रे करण्याची ऐवजी खाली ड्रिचिंग केलो माझ्या टेक्निकची, आणि नंतरला 2 वेळेस फवारणी केलो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता ह्या स्टेजला आजच्या तारखेला माझ्या ह्याच्यामध्ये माझी जे तूर आहे कशी आहे बघा. मित्रांनो, मला हे म्हणायचं की, आणि मी छाती ठोकून सांगतो, अनेक शेतकऱ्या कशामुळे मी माझ्या शेतामध्ये रिझल्ट बघितलो आहे म्हणून मी आज एवढं आश्वासन देतो. ह्याच पिकाचं नाही मित्रांनो, कोणतंही तुमचं कुठलंही पीक असू द्या, ह्या जमिनीवर जे पिकणारं पीक आहे नाही त्या पिकाची आपल्याकडे अशी 100 व्हिडिओ आहेत जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही. मित्रांनो, आज जे माझ्या टेक्निकचा फायदा घेतला नाहीत त्यांच्या शेताची आज अवस्था बघा. मित्रांनो, अनेक जण मला विचारतात की सर हे 3-4 वेळेस का वापरावं. मित्रांनो, ह्याच्यामुळे वापरा पाहिजे. अशा पद्धतीचा जर रिझल्ट यायचा असेल तर तुम्ही वापरा. मित्रांनो, हेच नाही आपल्या शेतामध्ये ह्याच नाही तर अनेक शेतामध्ये मी अनेक जणांचे रिझल्ट काढले. मी कशामुळे म्हणतो, माझ्या शेतामध्ये वापरला गेले 2 वर्ष झालं कंटिन्यू करतो, आणि हाच जे माझी टेक्निक आहे 3-4 वेळेस फवारणी घेतो, परत ह्याला ड्रिचिंग करतो. खाली जमीन पण सुधारली पाहिजे. आज जमीन खराब झाली आहे. मित्रांनो, आज मला फोन करतात की सर आमचे पूर्ण शेंगा गळून गेलेत, फुल गळून गेलेत. मित्रांनो, पूर्ण तुमची अवस्था खराब झाल्यानंतर काय होणार आहे. मित्रांनो, सुधरा, वेळ आहे, कमाईचं तर जाऊ द्या. आज बघा एकेका शेतकऱ्याचे मी माझ्या याच्यानं कितीही जर तुमची साधारण जर शेती समजलो 5 पोते बी जर होत असेल तर आज तुमच्या शेतामध्ये एक होत नाही ज्याची फुल गळून गेले त्याची मी सांगतो. तर तुम्हाला किती नुकसान आहे मित्रांनो, आज 50,000 रुपये नुकसान आहे. 50,000 वेगळी गोष्ट राहिली, वर्ष वाया गेला. मित्रांनो हे गेलं. तुमच्या शेतामध्ये ऊस असू द्या, तरकारीमध्ये असू द्या, किंवा फ्रूटमध्ये कोणतीही असू द्या, टरबूज, खरबूज, कसलीही पिकं असू द्या, त्याच्याबद्दल तुम्ही मला कॉल करा जेणेकरून तुम्हाला धोका होणार नाही येणाऱ्या काळामध्ये. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, आणि अभ्यास करून, आणि पुढे तुम्हाला जे काही चांगलं मिळेल ते देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकरी फसला नाही पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. आणि मित्रांनो, जेणेकरून योग्य पद्धतीचं जर आपण आहार खाल्लो तर आपण योग्य राहतो. तशा पद्धतीचं ह्या पिकाला सुद्धा, ह्या जमिनीसुद्धा योग्य प्रकारचे आहार दिलो तर आपली जमीन वाचू शकते, आपला पीक वाचू शकतो. तशा पद्धतीचे गलतफहमी करू नका मित्रांनो. बघा, तुमच्या मनावर तर गेले 30 वर्षे 40 वर्षे केलात तर आज धोका आहे. मित्रांनो, आले आहे टेक्निक, त्या टेक्निकचा फायदा घ्या. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.